नमस्कार साहेब. नमस्कार. भविष्य बघायचंय. हो सर. माझं नाव हर्षल लिंगणेकर आहे. पंडित भीमसेन जोशी यांचा मी शिष्य आहे गेल्या 14 वर्षांपासून. भविष्य खूप चांगलं आहे तुमचं, सांगायची गरज नाही. तुमचं भविष्य सांगणं म्हणजे तुमचा अपमान करणं आहे. पण 2 पैसे कमवण्यासाठी मला सांगावं लागेल. लक्ष्मी या पायामध्ये, तिळ्या तळपायाला. हो. खूप पैसे आहे तुमच्याजवळ, कमवाल तुम्ही, पैसे खूप येतात तुमच्याकडे, पण इकडे बघता तिकडे निघून जातात. अगदी बरोबर. हातात स्थिर राहत नाही. पाणी आणि वाळू जशी हातात राहते स्थिरत नाही, तसे तुमच्या हातामध्ये पैसे सुद्धा थांबतात. अगदी बरोबर महाराज. इकडून येतात तिकडून चालले जातात. हो महाराज. पैसा खूप कमवता तुम्ही, मेहनत खूप ढोरासारखी करता, गद्यासारखे पैसे कमवता. हो. ढोराला ढोरासारखे पैसे मिळून नाही राहिले. बरोबर. घरी शांती खूप चांगली आहे, बायको खूप सुंदर आहे तुमची. हो महाराज. पत्नी एक मुलगी असेल तुम्हाला किंवा मुलगा असेल, बरोबर. दोनपैकी एक तर आहेच भाऊ, आहे का नाही? मुलगी आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि पत्नीसोबत तुमचं चांगलं बनते सकाळ संध्याकाळ, पण 2-3 दिवसात तुमचं भांडण रेग्युलर होत हो राहतं. महाराज. एकदम कंटिन्यू तुमचं चांगला संसार चालत नाही. अगदी महाराज. तुमचं नजर संसार लागते का महाराज? नजर म्हणजे सगळंच लागते, मागून पुढून आणि वरून खालून. त्याच्यामुळे तुमच्यासाठी 51,000ची पूजा मी ठरवलेली आहे. शनी शिंगणापूरला जाऊन एक नारळ किती चढवून महाराज? 51,000 रुपयाची फक्त 51,000 तुमच्यासाठी. महाराज. बाकी लोकांसाठी 51,500 आहे, फक्त तुमच्यासाठी 51,000 केलेली आहे आपण. 500 डिस्काउंट यासाठी, कारण तुम्ही मला खूप हळवे वाटले. मन तुमचं खूप साफ आहे, लोकांच्या बाबतीत खूप चांगले विचार तुम्ही करता, पण जे मागून तुम्ही ठोकता ते असो, ते काही विषय नाही. 51,000ची पूजा आहे ते करून टाकू. आणि शनी शिंगणापूरला एक पूजा करतो तुमच्यासाठी.